मी डॉक्टर संतोष मारुतराव वानखेडे, कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे कार्यरत आहे. नारळ पिकाला नुकसान करणाऱ्या प्रमुख किडींपैकी मागील 2 वर्षापासून या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये उपद्रव करणारी आणि या पिकाला जास्त प्रमाणात त्रास देणारी बोंडर नेस्टिंग पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्याला सर्व ठिकाणी पाहावयास मिळतं, आढळून येतं. या पांढरी माशीचा आकार जो आहे हा 1 mm पेक्षा लहान असतो आणि हे रुगज चक्राकार पांढऱ्या माशीच्या वस्तीमध्ये आपल्याला सहसा आढळून येते. या ठिकाणी या झावळीवरती आपल्याला सर्वत्रच बोंडर नेस्टिंग पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या ठिकाणी छोटे छोटे जाळे दिसतात आणि या जाळ्याच्या आतमध्ये हे 1 mm आकाराची बोंडर नेस्टिंग पांढरी माशी आपल्याला दिसून येतं आणि याची पिल्लं आणि ही प्रौढ माशी हे पानातील रस शोषण करतात. त्याच्यामुळे पानं हे निस्तेज पडलेले दिसतात. पानावरती असा खरवडलेला असं प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतं. हे शरीरातून चिकट द्राव बाहेर सोडत असल्यामुळे त्या चिकट द्रावामध्ये वातावरणात असणारी कॅप्नोडियन बुरशी वाढते आणि म्हणून आपल्याला असं त्याच्यावरती बघा असं काळपट असे स्पॉट आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या या किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. किंवा रिटासाल 1 किलो घ्यायची, 100 लिटर पाण्यामध्ये 3 दिवस भिजत ठेवायचं. चौथ्या दिवशी ते द्रावण गाळून घ्यायचं आणि नंतर या झावळ्यांवरती किंवा पिकांवरती आपण त्याची फवारणी केली तरी या किडीचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतं. बोंडर नेस्टिंग पांढऱ्या माशीचं व्यवस्थापनासाठी जैविक पद्धती म्हणून नीम तेल 5 ml, डिटर्जंट पावडर कुठल्याही कंपनीचं 2 ग्रॅम हे 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि ट्रॅक्टर माउंटेड प्रेशर पंपाने जर पिकांवरती 15 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या केल्या आणि त्यानंतर 3 फवारण्या पाण्याच्या केल्या तर ह्या किडींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं आपल्याला दिसून येतं. बोंडर नेस्टिंग पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला पिवळ्या चिकट सापळ्याचा सुद्धा वापर करता येतो. पिवळे चिकट सापळे असे माडाला 4 फूट उंचीवरती असे गुंडाळून ठेवल्यास आणि त्याच्यावरती चिकट पदार्थ म्हणजे गोडं तेल किंवा मग ग्रीस हे जर आपल्याला चोळून ठेवलं तर या पिवळ्या रंगांकडे ह्या पांढऱ्या माशा आकर्षित होतात आणि चिकट पदार्थ असला की त्याच्यावर त्याचे चिटकून बसतात. त्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या काळ्या झावळा याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण स्टार सोल्युशनचा सुद्धा वापर करू शकतो. 2 ml स्टार सोल्युशन 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण पिकावरती फवारणी केली तर हे काळे पडलेल्या ज्या झावळ्या आहेत याचा पापुद्रा तयार होतो आणि तो गळून खाली पडतो आणि मग आपल्याला आहे तशा स्वच्छ झावळ्या दिसून येतात.